हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल द परफेक्ट अनालिसिस. आपण MPSC प्रिलिम्स क्वेश्चन पेपरची सिरीज चालू केली आहे. त्यामध्ये सायन्स क्वेश्चनचं आपण अनालिसिस पाहतोय. त्यानुसार आपण 2013 मधील एसओ प्रीचा क्वेश्चन पेपर मधले सायन्सचे क्वेश्चन आज पाहणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. एकाहत्तर नंबरचा क्वेश्चन. 71 नंबर. खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही? भौतिक स्वरूपाचा नाही विचारले त्यांनी आपल्याला. तर त्यामध्ये काय सांगितलंय? विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ फिजिकल चेंज? खालीलपैकी कोणता फिजिकल चेंज नाही? म्हणजे तो कसा असेल? दुसरा कोणता चेंजेस असेल? फिजिकल चेंज तो नसणार आहे. तर मेल्टिंग ऑफ सॉलिड टू लिक्विड, फिजिकल चेंज नाही विचारले. सॉलिडची कंडिशन लिक्विड मध्ये झाली, हा फिजिकल चेंज झालाय. त्यानंतर लिक्विफिकेशन ऑफ गॅस इनटू लिक्विड, फेज चेंज झाली, फिजिकल चेंज झाला, गॅसचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झालं. वेपरायझेशन ऑफ लिक्विड टू गॅसेस, ह्याची पण फेज चेंज झाली. म्हणजे डिग्रेडेशन ऑफ मॅटर, हा कोणता चेंज? मॅटरचं डिग्रेडेशन होण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणा, काही केमिकल्स म्हणा, यांची गरज लागते. मग त्याच्यामुळे काय झाला? केमिकल चेंज झाला. कळलं? 72 नंबरचा क्वेश्चन. विच इज द लॉंगेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी? ह्युमन बॉडी मधली सगळ्यात मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? स्पर्म काय सांगतं आपल्याला? स्मॉलेस्ट सेल. मग लॉंगेस्ट सेल कोणती आहे? तर नर्व सेल. फॅट सेल हा काही प्रकार नाही. 73 नंबरचा क्वेश्चन. द एनर्जी कंटेंट ऑफ फूड इज जनरली मेजर इन. एनर्जी कंटेंट कशामध्ये मोजतो आपण? अर्क नाही, कोलम नाही, किलोजूल नाही, कॅलरी मध्ये मोजतो. आपण एखादं अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यातून आपल्याला किती कॅलरी भेटतात हे आपण नॉर्मली स्टेटमेंट वापरतो. सगळ्यात जास्त कॅलरी आपल्याला किती कशातून भेटतात? फॅट मधून, 9 कॅलरीज. ओके. त्यानंतर द एनर्जी प्रोड्यूस इन अ न्यूक्लियर रिएक्शन इज ड्यू टू. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते. न्यूट्रलायझेशन रिएक्शन, न्यूक्लियर फ्युजन, केमिकल रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आतापर्यंत हा क्वेश्चन एमपीएससीने म्हणजे 2011 पासूनची जी सिरीज आपण चालू केली आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन 4 ते 5 वेळा रिपीट झाला. तुम्ही जर पाठीमागचं एक्सप्लेनेशन क्लिअर पाहिलं असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झाला हे कळू शकतं. आणि ह्या एक क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन त्या पेपरमध्ये मी दिले. न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय, न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय, कशापासून जास्त एनर्जी तयार होते, कशामध्ये 4 पट एनर्जी जास्त तयार होते. त्याच्यानंतर एक्झाम्पल, हे ॲटम बॉम्ब साठी काय वापरलं जातं हे त्या पेपरमध्ये क्लिअर एक्सप्लेनेशन दिलंय. प्लीज पाठीमागचे क्वेश्चन पेपर जाऊन बघा, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे एनर्जी जी प्रोड्यूस होते न्यूक्लिअर रिएक्शन मध्ये ती कशामुळे होते? तर न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन मध्ये काय होतात? तर असे तुकडे होतात आणि ते स्प्लिटिंग होतं. हेवी अमाऊंट मध्ये. कळलं? 75 नंबरचा क्वेश्चन. ॲट हायड्रोपॉवर प्लांट, kinetic energy possessed by stored water converted into electrical energy. Electricity is extracted from water. Water is converted into steam to burn turbines to produce electricity. Potential energy possessed by stored water is converted into electricity. पहिलं काय आहे? हे डॅम आहे हायड्रोपॉवर प्लांट मध्ये, याच्यातून पाणी खाली पडणार आहे. इथं काय असतं? ह्या पाण्याला मास आहे, ग्रॅव्हिटी वरती हे पाणी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सॉरी, आणि हाईट वरती आहे पाणी. म्हणजे याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कशाचा फॉर्म्युला आहे? पोटेन्शियल एनर्जी. फ्लो होणाऱ्या पाण्यामध्ये कायनेटिक एनर्जीच का? त्याला तो वेलोसिटीने फ्लो होतो. पाणी वाहतंय म्हणजे त्याला काहीतरी स्पीड आहे, वेलोसिटी आहे, म्हणून ती कोणती? कायनेटिक एनर्जी. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड बाय, पोटेन्शियल एनर्जी possessed by stored water converted into electricity. 76 नंबरचा क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द ह्युमन आय कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग इन टू द आय? कोणतं? तर कॉर्निया काय सांगतो आपल्याला?
सगळ्यात मोठ्या सगळ्यात आउटर मोस्ट लेन आहे, आउटर मोस्ट. आणि ते काय करतं, लाईटला फोकस करतं रेटिनावर, कळलं. त्यानंतर प्युपिल हे काय करतं, रेग्युलेट करतं अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग इनटू द आय, रेग्युलेट करतं. सॉरी, प्युपिल रेग्युलेट करतं. आणि रेटिना काय करतं, जी कॅप्चर केलेली लाईट आहे आपली तिला कन्वर्ट करतं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये, कळलं. and the which part of the human eye control the amount of light entering into the eye, याचा आन्सर आहे आयरिस, कळलं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचं आकुंचन होतं, हे खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे होतं. तर अंड्याची एक कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊ. जर समजा प्युअर वॉटर आहे, त्या प्युअर वॉटर मध्ये जर आपण अंड ठेवलं तर प्युअर वॉटर काय, हायपोटोनिक सोल्युशन. त्याचा मेकॅनिझम आपण व्यवस्थित समजून घेऊ. समजा प्युअर वॉटर आहे, प्युअर वॉटर कसं असतं, हायपोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक कॉन्सन्ट्रेशन असतं. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं अंड्यामध्ये पाणी आहे त्याच्यापेक्षा प्युअर वॉटर मध्ये बाहेर पाणी जास्त असतं, बरोबर. प्युअर वॉटर म्हणजे तेच, त्याच्यामध्ये पाणी बाहेरच्या बाजूला पाणी जास्त असतं, त्यामुळे काय होतं, पाणी आतमध्ये त्या अंड्यामध्ये एंटर करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, ते अंड फुगतं, त्याचं स्वेलिंग होतं. मेकॅनिझम कळला का तुम्हाला. हा प्युअर वॉटर आहे, हे अंड, त्याच्या बाजूचं हे प्युअर वॉटर. हे पूर्ण अंड, त्याच्या बाजूचं ते पूर्ण वॉटर, डॉटेड डॉटेड. प्युअर वॉटर हे कसं सोल्युशन आहे, हायपोटोनिक सोल्युशन आहे, त्याच्यामुळे वॉटर काय होतं, आतमध्ये एंटर करतं, त्यामुळं ते अंड काय होतं, त्याचं स्वेलिंग होतं. आणि त्यानंतर सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन मध्ये कसं, सॉल्ट सोल्युशन कसं असतं, हायपरटोनिक सोल्युशन असतं, हायपरटोनिक सोल्युशन असतं. कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त असतं, तर बाहेरच्या बाजूच्या, बाहेरचं जे सोल्युशन आहे ह्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं हायपरटोनिक सोल्युशन मध्ये, आतल्या या भागापेक्षा. त्यामुळे काय होतं, पाणी आहे ते बाहेरच्या बाजूला येतं, म्हणजे अंड्यातून बाहेरच्या बाजूला पाणी येतं आणि त्याच्यामुळे ते अंड काय होतं, श्रिंक होतं, कळलं. पाणी आतमध्ये केव्हा एंटर करतं आणि पाणी केव्हा बाहेर पडतं त्याच्यावर अंड्याचं फुगेल किंवा त्याचं श्रिंक होईल हे ठरतं. आणि हा कोणती प्रोसेस म्हणतात तिला, ऑस्मोसिस, कळलं. त्यानंतर 78 नंबरचा क्वेश्चन, सोलर सेल कशापासून बनलेल्या असतात, तर सेमीकंडक्टर. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो, गांडूळ कोणत्या, आता आपण एक्झाम्पल बघू. पोरिफेराचं एक्झाम्पल कोणते, मी डिटेक्ट करते. स्कायफा, स्पॉन्जिया, यू स्पॉन्जिया, यू पेक्टेला. त्यानंतर कोलेंट्रेट, कोलेंट्रेटचे एक्झाम्पल काय होतं, हायड्रा, ऑरेलिया, सायलिया. त्यानंतर ॲनिलिडाचे एक्झाम्पल नेरिस, अर्थवर्म. आणि मोल्युस्काचे एक्झाम्पल पायला आणि ऑक्टोपस. म्हणजे आपल्याला कळलं अर्थवर्मचं एक्झाम्पल ॲनिलिडा आहे, सॉरी ॲनिलिडाचं एक्झाम्पल अर्थवर्म आहे. त्यानंतर 80 नंबरचा क्वेश्चन, नॅचरल घास हा उत्तम गॅस आहे कारण त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू कमी आहे. नॅचरल गॅसची कॅलरीफिक व्हॅल्यू कशी आहे, तर खूप जास्त आहे. ती किती आहे,
50,000 किलोजूल पर केजी. कळलं? तो धूरविरहित जळतो. बरोबर. तो कोणताही विषारू वायू तयार करत नाही. बरोबर. फक्त हे ऑप्शन नाहीये. बी आणि सी आपले करेक्ट आन्सर आहे. 81 नंबरचा क्वेश्चन. आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही. लोकांचं आरोग्याचे व्यसन आहे, उघड्यावर शौचास बसणं आहे, व्यसन आणि दारिद्र्य आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, धूम्रपानाची सवय आहे, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय आहे, लोकांचे लसीकरण आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांचा समावेश नाही. ऑप्शन नंबर 4. 82 नंबरचा क्वेश्चन. What is the bucketite polymer used in making of handles of electric device and cooking utensils made of? हा डायरेक्ट क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे फिनॉल अँड फॉर्मल्डिहाइड. त्यानंतर ड्रॉसेरा हा वनस्पतींच्या कुठल्या वर्गात येतो? ऑटोट्रॉफिक प्लांट, पॅरासाइटिक प्लांट, इन्सेक्टिव्हरस प्लांट की नन ऑफ द अबव? ऑटोट्रॉफिक प्लांट म्हणजे कोणत्या? ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग अशा कोणत्या प्लांट आहे? त्यांचे एक्झाम्पल पिक्चर प्लांट. पॅरासाइटिक प्लांट म्हणजे दुसऱ्या प्लांटला अटॅच होतात आणि त्यांच्यावर त्या फीड करतात. मग त्याचे एक्झाम्पल कोणतं आहे? कसकुटा आणि इंडियन पेंट ब्रश. आणि इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणजे इन्सेक्ट खाणार आहे. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? ड्रॉसेरा. पिक्चर प्लांट, सॉरी ड्रॉसेरा, पिक्चर प्लांट. जस्ट अ सेकंड. पिक्चर प्लांट इन्सेक्टिव्हरस प्लांटचं एक्झाम्पल आहे. ऑटोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पॅरासाइटिक प्लांट जे दुसऱ्यांवरती अटॅच होतात आणि त्यांच्यापासून आपलं पोषण मिळवतात. कसकुटा, इंडियन पेंट ब्रश. मग इन्सेक्टिव्हरस प्लांट कोणते? जे इन्सेक्ट खातात. अशामध्ये ड्रॉसेरा आणि पिक्चर प्लांट. त्यानंतर आधुनिक आवर्त सरणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या डॅश डॅश नुसार केली जाते. इन मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज टू देअर ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपण अजून काही फीचर्स बघू. किती एलिमेंट आहेत? 118. रोज किती आहेत? 7. कॉलम किती आहेत? 18. मॉडर्न पिरियडिक टेबलचे काही फीचर्स आहेत. त्यानंतर 85 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग डिव्हाइस युजली मेड ऑफ? कशापासून बनतात? तर ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. टंगस्टन पासून बनतात. मग टंगस्टन पासून का करतात? तर त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट 34-22 डिग्री सेल्सिअस आणि तो हाय इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी आहे. मग ते अजून टंगस्टन कुठे कुठे वापरतात? इलेक्ट्रिक ओव्हन मध्ये, आपले जे असतात ओव्हन त्याच्यामध्ये, टोस्टर मध्ये आणि वॉटर हीटर मध्ये. अशा पद्धतीने ASO 2013च्या क्वेश्चन पेपरच्या आपण सगळ्या सायन्स क्वेश्चनचं अनालिसिस पाहिलं. जर काय प्रॉब्लेम असेल